वेलकम टू देवांश स्टडी. आज आपण पंचवार्षिक योजना याविषयी माहिती पाहू. पंचवार्षिक योजना ही आपण कहाणीच्या माध्यमातून पाहू की ते आपल्याला योग्य प्रकारे लक्षात राहील. तर यामधील कहाणी ही काल्पनिक आहे, परंतु घटना व्यवस्थित लक्षात ठेवा. तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 या दरम्यान चालू झाली. 51 ते 56 तेव्हा एक शेतकरी कुटुंब होते की त्यांनी ठरवलं की आपण आता योग्य प्रकारे अशी शेती करावी. की 1947ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण शेती करूया, आणि शेती करत करत असताना त्यांनी दोन डॅम उभा केले की एक हा हिराकूड डॅम आणि एक दामोदर डॅम. तर हिराकूड डॅम असा उभा केला की असं म्हणतात की त्याचं क्षेत्रफळ हे श्रीलंकेच्या दुप्पट आहे. आणि त्यानंतर दामोदर खोरे. त्यानंतर पुन्हा आपल्याला शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळावे म्हणून त्यांनी एक सेंद्रिय खत झारखंडमध्ये सेंद्रिय खत प्रकल्प उभा केला. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ही 56 ते 61 या दरम्यान सुरू झाली. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष श्री कृष्णमचारी होते आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष हे गुलजारीलाल नंदा हे होते. तर त्या शेतकरी कुटुंबाकडे भांडवल जमा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याच कुटुंबातील काही जणांनी असं ठरवलं की आपण आता उद्योग करूया. आणि उद्योग करण्यासाठी त्यांनी एक 3 प्रकल्प उभा केले. एक भिलाई प्रकल्प, त्यानंतर भिलाईनंतर दुसरा प्रकल्प रूरकेला, त्यानंतर दुर्गापूर. तर दुर्गापूर प्रकल्पासाठी त्यांनी ब्रिटनकडे मदत मागितली, तर रूरकेलासाठी जर्मनीकडे आणि भिलाईसाठी रशियाकडे मदत मागितली. अशा पद्धतीने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 56 ते 61 या काळामध्ये उद्योग करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना ही 61 ते 66 या दरम्यान चालू झाली आणि याच योजनेला भारताला 2 अध्यक्ष लाभले, एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री. तर या काळामध्ये शेतकरी कुटुंबातील त्या भावांनी असं ठरवलं की आपण शेती आणि उद्योग एकत्र करूया. आपला शेतीतील माल आपल्या उद्योगासाठी आपण वापर करूया. म्हणून ते एकत्र आले. आणि ही तिसरी पंचवार्षिक योजना होती की शेती आणि उद्योग हे एकत्र करू लागले. असं म्हणतात की एकत्र आल्यामुळे प्रगती होते, आणि प्रगती ही पावत नाही. म्हणून आपली जी शत्रू राष्ट्रे होती चीन आणि पाकिस्तान. चीनने 1962ला भारतावर आक्रमण केले आणि त्यानंतर 1965ला पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. की हीच योजना होती की 61 ते 66 या योजनेमध्ये 2 युद्ध झाली. आणि याच योजनेमध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की आपण शेती व उद्योग करूया. तर आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की पंचवार्षिक योजना ही पहिली पंचवार्षिक योजना ही कशावर अवलंबून होती, दुसरी पंचवार्षिक योजना कशावर, तर तिसरी पंचवार्षिक योजना. तर पहिली पंचवार्षिक योजना ही शेतीवर अवलंबून होती, तर दुसरी ही उद्योग आणि तिसरी ही शेती व उद्योग यावर अवलंबून होती. तर आता 3 पंचवार्षिक योजनेनंतर पुढील काळ की 66 नंतरचा काळ, जेव्हा 61 ते 66 मध्ये 3 युद्ध झाले, तेव्हा त्यांनी असं ठरवलं की त्या कुटुंबाने आपण आता काही काळ थांबूया आपण. आणि याच काळामध्ये त्यांनी एक अर्थतज्ञाची मदत घेतली, ते धनंजय गाडगे. धनंजय गाडगे हे आत्ताचे माधव गाडगे, पर्यावरण तज्ञ माधव गाडगे यांचे वडील होते. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आता काही काळ सुट्टी घेऊया. म्हणून 66 नंतरचा काळ 67, 68 आणि 69 या या काळामध्ये पंचवार्षिक योजना ही बंद होती. तर या काळाला सुट्टीचा काळ असे म्हणतात. 67, 68 आणि 69 या काळाला सुट्टीचा काळ असे म्हणतात. चौथी पंचवार्षिक योजना 3 वर्षाच्या सुट्टीनंतर 1969 ते 74 हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता. आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये धनंजय गाडगीळ हे उपाध्यक्ष होते, म्हणून याच योजनेला गाडगीळ योजना असेही म्हणतात. तर यावेळी त्या शेतकरी कुटुंबाकडे आता खूप भांडवल जमा झालं आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याकडे खूप पैसा जमा झालेला आहे, तर आपण काय करू, तर आपण आपल्या देशातील गरिबी दूर करूया.
म्हणून ते धनंजय गाडगे यांच्याशी मत व्यक्त केलं आणि त्यांनी इंदिरा गांधीकडे असं बोलून दाखवलं की आम्हाला देशातील गरिबी दूर करण्याची इच्छा आहे. तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी तेव्हा असा नारा दिला की चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हा नारा दिला. हा तो चौथ्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे भांडवल खूप जमा झालेलं आहे आणि आपण राहिलेलं भांडवल काय करूया, तर आपण बँकेमध्ये ठेवण्यासाठी चौथी पंचवार्षिक योजना हीच होती की इंदिरा गांधींनी चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकेची राष्ट्रीयकरण केले आणि भांडवल तर खूप होते म्हणून त्यांनी एक स्टील प्लांट उभा केला. रशियाच्या मदतीने बोकारो स्टील प्लांट हा उभा केला. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आज या झालेल्या घटना आहेत की बोकारो स्टील प्लांट उभा केला, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले, देशातील गरिबी दूर दूर करावी म्हणून त्यांनी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव हा नारा दिला. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 78. तर या काळामध्ये ही योजना 5 वर्ष पूर्ण होऊ शकली नाही, कारण याच काळामध्ये मोरारजी देसाई यांचे सरकार आले आणि जेव्हा शेतकऱ्यांनी असं ठरवलं होतं की आपण देशातील गरिबी दूर करूया, तेव्हा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी रोजगार देण्यावर भर दिला. म्हणून 5वी पंचवार्षिक योजना ही रोजगार याविषयी आहे. तर इंदिरा गांधींनी याच काळामध्ये 1975ला राष्ट्रीय सुरक्षिततेचं कारण पुढे करून देशामध्ये आणीबाणी जाहीर केली आणि जेव्हा मोरारजी देसाई हे इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये वित्तमंत्री होते, तेव्हा त्यांना न सांगताच पदावरून दूर केले आणि हे मोरारजी देसाई नाराज होते आणि मोरारजी देसाई हे एक महत्त्वाकांक्षी नेते होते. म्हणून त्यांनी इंदिरा गांधींनी जवळपास 21 महिन्याचा आणीबाणीचा काळ होता आणि याच काळामध्ये मोरारजी देसाईंना त्यांनी 19 महिने जेलमध्ये ठेवण्यात आले. तर मोरारजी देसाई यांच्यासोबत अनेक नेते जेलमध्ये तुरुंगामध्ये होते. तर तुरुंगामध्ये जेव्हा मोरारजी देसाई हे बाहेर आले, तेव्हा त्यांनी एक संघटना निर्माण केली सर्व नेत्यांची आणि संघटना निर्माण केल्यानंतर मोरारजी देसाई हे सत्तेवर आले आणि या काळामध्ये ही पंचवार्षिक योजना पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून ही पंचवार्षिक योजना 78ला बंद करण्यात आली. मोरारजी देसाई यांनी ही बंद केली. हा तो काळ होता की 5व्या पंचवार्षिक योजनेचा काळ.